मनुष्याच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या अनेक व्याधींपैकी कर्करोग हे एक असे नाव आहे जे ऐकताच मनात एक अनामिक भीती आणि वेदना दाटून येते. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणाऱ्या या रोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ देण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज 4 फेब्रुवारी म्हणजेच जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण कर्करोग ह्या रोगाविषयी व हा रोग टाळायला काय उपाय करणे आवश्यक आहेत ह्याविषयी चर्चा करणार आहोत. कर्करोग म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ होय. आपले शरीर अब्जावधी पेशींनी बनलेले आहे, ज्या एका विशिष्ट नियमानुसार वाढतात, विभाजित होतात आणि जुन्या झाल्यावर मरतात. परंतु जेव्हा पेशींच्या DNA मध्ये बदल होतात तेव्हा त्या पेशी वेगाने आणि अनियंत्रितपणे विभाजित होऊ लागतात. या असामान्य पेशी सामान्य ऊती आणि अवयवांवर आक्रमण करतात, त्यांना नष्ट करतात आणि रक्तप्रवाह किंवा लसिका प्रणालीद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. या प्रक्रियेला मेटास्टॅसिस म्हणतात आणि याच कारणामुळे कर्करोग अत्यंत धोकादायक ठरतो. कर्करोग होण्याची नेमकी कारणे गुंतागुंतीची असली तरी ती प्रामुख्याने जनुकीय बदलांमुळे उद्भवतात. हे बदल पेशी विभाजनातील चुका, तंबाखूचा धूर, अतिनील किरणे किंवा काही रसायने यांसारख्या पर्यावरणीय कार्सिनोजेन्स झालेल्या DNA मधील हानीमुळे होऊ शकतात. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, परंतु ते प्रामुख्याने 3 मुख्य गटांमध्ये विभागले जातात. 1. कार्सिनोमा. कार्सिनोमा हे सर्वात सामान्य प्रकारचे कर्करोग असून ते त्वचा किंवा अवयवांचे अस्तर असलेल्या पेशींमध्ये सुरू होतात. उदाहरणार्थ स्तन, फुफ्फुस, कोलन आणि प्रोस्टेट कर्करोग. दुसरा सार्कोमा. सार्कोमा हे हाडे, स्नायू, चरबी आणि कुर्च्या यांसारख्या संयोजी ऊतींमध्ये सुरू होतात. तिसरा ल्युकेमिया आणि लिम्फोमा. ल्युकेमिया हा रक्ताचा कर्करोग आहे जो अस्थिमज्जांमध्ये असामान्य रक्तपेशी तयार करतो, तर लिम्फोमा हा लसिका प्रणालींमध्ये सुरू होतो. कर्करोग हा एक जनुकीय रोग आहे. याचा अर्थ तो पेशींच्या DNA मधील बदलांमुळे होतो. मात्र याचा अर्थ असा नाही की तो नेहमी अनुवांशिक असतो. बहुतेक कर्करोग सुमारे 90% ते 95% आयुष्यभर विकसित होणाऱ्या ॲक्वायर्ड म्युटेशन्समुळे होतात, ज्यांचे कारण वाढते वय, जीवनशैली किंवा पर्यावरणीय घटक असतात. केवळ 5% ते 10% कर्करोग हे अनुवांशिक असतात. अनुवांशिक कर्करोग सिंड्रोममध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट जनुकीय दोष, उदाहरणार्थ BRCA1 किंवा BRCA2 घेऊन जन्माला येते, ज्यामुळे तिला काही विशिष्ट कर्करोग होण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा खूप जास्त असते. अशा कुटुंबांमध्ये एकाच प्रकारचा किंवा संबंधित कर्करोग एकांपेक्षा जास्त पिढ्यांमध्ये दिसून येतो. मात्र अनुवांशिक धोका असला तरी त्या व्यक्तीला कर्करोग होईलच असे नाही, फक्त धोका वाढतो. जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात 4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिस येथे वर्ल्ड कॅन्सर समिट अगेन्स्ट कॅन्सर फॉर द न्यू मिलेनियम मध्ये झाली. या परिषदेत चार्टर ऑफ पॅरिस अगेन्स्ट कॅन्सर नावाच्या ऐतिहासिक दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यात आली. या दस्तऐवजात कर्करोगाचे संशोधन, प्रतिबंध आणि रुग्णांच्या सेवा सुधारण्यास प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट होते. या चार्टरच्या अधिकृत स्वाक्षरीच्या वर्धापन दिनाचे स्मरण म्हणून 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून घोषित करण्यात आला. हा दिवस दरवर्षी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल म्हणजेच UICCच्या नेतृत्वाखाली साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे कर्करोगाबद्दलचे गैरसमज दूर करणे, जागरूकता वाढवणे आणि या रोगाशी संबंधित सामाजिक कलंक कमी करणे. जागतिक स्तरावर आरोग्य धोरणे ठरवणाऱ्यांना कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी कृती करण्यास उपयुक्त करणे हे याचे सामाजिक व पारंपरिक महत्त्व आहे. या दिवशी जगभरात शेकडो कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात कर्करोगाने प्रभावित लोकांसाठी समर्थन दर्शवले जाते आणि जनजागृतीसाठी शाळा, रुग्णालये, सरकारी संस्था आणि सामाजिक गट एकत्र येतात. प्रतिष्ठित इमारतींना निळ्या आणि केशरी रंगाच्या दिव्यांनी प्रकाशित करून या लढ्याला पाठिंबा दिला जातो. कर्करोगाचे अनेक प्रकार जीवनशैलीतील बदलांनी टाळता येतात. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा केव्हाही चांगला आहे. तंबाखू आणि मद्यपान टाळणे, तंबाखूजन्य पदार्थाचा वापर पूर्णपणे थांबवणे आणि मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवणे. निरोगी आहार, फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि शेंगा यांसारख्या वनस्पती आधारित पदार्थ आहारात जास्त घेणे आणि प्रक्रिया केलेले मांस व लाल मांस टाळणे. शारीरिक सक्रियता आणि वजन नियंत्रित ठेवणे. दररोज किमान 30 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणे आणि शरीराचे निरोगी वजन राखणे.
सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे, त्वचेच्या कर्करोगापासून बचावासाठी उन्हात बाहेर पडताना संरक्षक कपडे आणि सनस्क्रीनचा वापर करणे, लसीकरण करणे, गर्भाशयाच्या मुखाचा आणि यकृताचा कर्करोग टाळण्यासाठी HPV आणि हिपॅटायटिस बीचे लसीकरण वेळेवर करणे, नियमित तपासणी करणे, स्तन, गर्भाशय, मुख आणि कोलन यांसारख्या कर्करोगांसाठी नियमित तपासणी करणे, ज्यामध्ये लवकर निदान आणि प्रभावी उपचार शक्य होतो. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.